फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, थ्री पीस, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। रहने को सदा दुनिया में आता नहीं कोई, जैसे गए तुम ऐसे भी जाता नहीं कोई। आज बड़े भारी मन से कहना पड़ रहा है कि हमारे बीच हमारे बड़े अजीज़ दोस्त संजय वाघ इस दुनिया में नहीं रहे। बड़े ही नर्म स्वभाव के, बड़े शरीफुल नफ्स इंसान थे। हर किसी से बड़ी अपनाइयत से मिलते थे, फिर चाहे वो किसी भी धर्म, किसी भी ज़ात, किसी भी कास्ट का हो। इन सारी चीज़ों से ऊपर उठकर सिर्फ इंसानियत को हमेशा उन्होंने अपना शिवा बनाया। हमेशा फ़नकारों के लिए, कलाकारों के लिए आगे रहे, उनके मदद के लिए आगे रहे। नासिक डिस्ट्रिक्ट ऑर्केस्ट्रा एसोसिएशन, इनके काम को जहन में रखने के बाद मालेगांव आर्टिस्ट ऑर्केस्ट्रा एसोसिएशन का जो वजूद अमल में आया, और उसके बाद हमारे जो सदर है अंकुश वाले, टाइम सदर जो है हमारे जावेद शाह, और हमारे जो सेक्रेटरी थे आज दुनिया में नहीं रहे संजय वाघ। ये तीन लोग ऐसे थे कि सदा मालेगांव शहर के कलाकारों के लिए, उनके हित के लिए, उनके मफाद के लिए काम करते थे। गाए बगाए उनकी मदद करते थे, उनकी खुशियों में, उनके गम में शरीक होते थे। हमेशा आड़े वक्त में उनके लिए जो खड़े रहते थे। आज एक ऐसा इंसान हमारे बीच नहीं रहा जिसका जितना अफसोस किया जाए कम है। हम सब जो है आज उनका जो परिवार है, दुख की इस घड़ी में हम सभी जो है अपनी संवेदना व्यक्त करते हैं और उनको श्रद्धांजलि अर्पित करते हैं। मालेगांव ऑर्केस्ट्रा एसोसिएशन, मालेगांव आर्टिस्ट एसोसिएशन की तरफ से, नासिक डिस्ट्रिक्ट ऑर्केस्ट्रा एसोसिएशन की तरफ से, और कल शाम में 5 बजे मालेगांव शहर के कलाकारों की जानिब से उनको श्रद्धांजलि दी जाए। जाना जादव विद्यालय, जिसको हम मराठी शाड़ा भी कहते हैं, उस जगह जो है श्रद्धांजलि का कार्यक्रम कल शाम में 5 बजे है। तमाम कलाकारों से गुजारिश है कि इस शोक सभा में आप सभी शरीक रहें। शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, ज्या परिवारावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे असं वाघ परिवार, मालेगाव ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे सर्व कलावंत, ज्यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, असे आमचे बंधू, आमचा सखा, आमचा मित्र, आमचा प्रिय मित्र संजू भाऊ वाघ याचं आज निधन झालेलं आहे। त्याच्या पश्चात 2 मुलं, पत्नी असा त्याचा एक कुटुंब आहे। त्याचा हा वाघ परिवार जरी असेल, हा कुटुंब त्याचं जरी असेल वैयक्तिक, तरी मालेगाव आर्टिस्ट असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन यामधील सर्व कलावंत हे संजू भाऊचे एक परिवारच होते। आणि आज खरं तर त्याचं जाण्याचं वय नव्हतं, काळाचा हा घाला आहे। निसर्ग नियम असा आहे की जन्माला माणूस येतो आणि तो जातो। हा निसर्ग नियम जरी असला तरी आज इतके मालेगावचे सर्व त्याचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र, परिवार इतके शोकाकुल वातावरणात त्याला आज शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन, आमचा इंटरनॅशनल म्युझिक लवर्स ग्रुप, तसेच मालेगाव आर्टिस्ट असोसिएशन या सर्वांच्या वतीने संजू भाऊला अगदी जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली देतो। आमचा मित्र कालकट्टी संजय निंबाजी वाघ, आज त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद असं निधन झालेलं आहे। या दुःखामध्ये बाबासाहेब आंबेडकर ऑर्गनायझेशन कमिटी, त्याच पद्धतीने मालेगाव शहरातील आर्टिस्ट असोसिएशन, सर्व पक्षीय आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। संजय आमचा जरी मित्र होता, परंतु एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी ऑर्गनायझेशन आणि चळवळीमध्ये काम केलेलं आहे। आपण बघितलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला भीमसंध्या हा जो कार्यक्रम व्हायचा, त्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेऊन आम्हाला मार्गदर्शन करून आणि सर्वांच्या साथीने सुमारे 13 वर्षापासूनचा कार्यक्रम संजूच्या साथीने आम्ही करत होतो। एक उमदं असं नेतृत्व, एक मार्गदर्शक
आज आपल्यातून हिरावून नेलेला आहे. त्याच्या जाण्याने मालेगाव शहरातील तमाम जनतेला अतोनात असं दुःख झालेलं आहे. त्यांच्या परिवारावर जो आघात झालेला आहे त्यामध्ये आम्ही सर्व मालेगावातील जनता, त्याचप्रमाणे मालेगाव आर्टिस्ट असोसिएशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑर्गनायझेशन व त्यांच्या सर्व टीम या दुःखामध्ये सहभागी आहोत. त्यांच्या मागे दोन अपत्य आहेत आणि अग्नी यांच्यावर जो मोठा आघात झालेला आहे ते सावरण्याची तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांना शक्ती देव अशी भगवंतांनी प्रार्थना करतो. आज रोजी सकाळी 11 वाजता मला अंकुशजींचा फोन आला आणि त्यावेळेस समजलं की आमचे परम मित्र संजयजी वाघ यांचे अल्पशा आजाराने नुकत निधन झाले. अतिशय वेदनादायक गोष्ट आहे, कारण ही व्यक्ती अशी होती की ज्याचं मालेगावातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांवर, शैक्षणिक क्षेत्रावर एक प्रभाव होता. प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये, सांस्कृतिक कार्यामध्ये, कला क्षेत्रामध्ये ते अग्रेसर होते. सर्वांच्या दुःखाला, सुखदुःखांमध्ये नेहमी धावून जाणारे होते आणि खऱ्या अर्थाने आम्ही स्वप्नातही आमच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल ऑर्गनायझेशनचेही ते प्रमुख होते आणि त्यांच्या जाण्याने आम्हाला खरोखर एक धक्कासा लागला की समाजामध्ये मी म्हणतो की हे मोठ्या प्रमाणात एक नुकसान झालेलं आहे. एक आंबेडकरी जनतेचं की एक चांगला कलाकार व्यक्ती, एक चांगला प्रभुत्व समाजावर असणारा व्यक्ती, ज्याचा समाजातील प्रत्येक घटकांशी संबंध होते, प्रत्येक बाबींवर ते लक्ष ठेवून होते आणि त्यांचं एक जे काही त्यांचे भाऊ होते त्यांचेसुद्धा या समाजातील घटकांशी अतिशय चांगले संबंध होते. संजय भाऊच्या जाण्याने खरोखर एक आंबेडकरी जनतेमध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. मी माझ्यातर्फे जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांच्यातर्फे भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्यामार्फत, प्रकाशजी लोंढे साहेब यांच्यामार्फत, तसेच आंबेडकरी जनतेतील सर्व पक्ष, या सर्व पक्षांमार्फत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सांगत होता की आता आपल्याला धम्म चळवळीकडे जायचंय, शिक्षणाच्या चळवळीकडे जायचंय आणि जे मुलं व्यसन करत होते ते आमच्याच आतड्याच्या कातड्यातले पोर होते, त्यांना तो शिवीगाळ सुद्धा करून टाकायचा कधी कधी की आरामखोरानं तुम्हाला कळत का नाही, तुम्हाला पुढे जायचंय. आणि म्हणून त्याची जी कळकळ होती मित्रांनो, ती कळकळ आज त्याच्या अंत्यप्रसंगी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शाहू फुले आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता कसा असायला पाहिजे. तर शाहू फुले आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता असा असायला पाहिजे. अशोकभाऊ छाजेड असतील, पोपळे भाऊ असतील, गायकवाड असतील, हिरे असतील, कोणता असा राजकीय नेता नव्हता की ज्याच्याबरोबर त्याचं जमत नव्हतं. याच्या मागे एकच एक कारण होतं, फक्त राजकारण नव्हतं. तर आम्ही कसे जगतो, आम्ही कसे वागतो, आम्ही किती, त्याच्या बाबतीत कुठल्याही समाजाचा माणूस एक गोष्ट अतिशय छातीटोकपणे सांगू शकेल की संजू अतिशय विनयशील मुलगा होता. इतका मोठा 50 वर्षाचा असताना लहान मुलासारखा तो भाऊ म्हणायचा, भाऊ आप आ गए, भैया आप आ गए. ही विनयशीलता आपण कुठेतरी शिकली पाहिजे. आणि नेतृत्व करायची गोष्ट आली की नेतृत्वासाठी सर्वात पुढे उभा राहायचा. पटलं नाही तर सरळ सांगायचा, मला करायचं नाही, लबाडांनो मला नागपूरचा म्हणायचा, लबाडांनो तुम्हाला करायचं तर करा, मला करायचं नाही ही गोष्ट. आणि मग त्या ठिकाणी रात्री 1 वाजता, रात्री 2 वाजता, रात्री 3 वाजता मिटिंगाचे कॉल घ्यायचे आणि या सगळ्या गोष्टी घडत होत्या. मित्रांनो, मालेगावमध्ये जी सांस्कृतिक चळवळ आज सुरू झालेली आहे, त्या सांस्कृतिक चळवळीचं खूप मोठं श्रेय आपण संजू भाऊंना देऊ शकतो. मालेगाव आर्टिस्ट असोसिएशन स्थापनेच याच्यासाठी झाली की अशा अकाली जे मृत्यू होतात कलाकारांचे, या अकाली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मागे कोणी उभं राहत नाही. त्यांच्या कुटुंबांवर एक खूप मोठा जो दुःखाचा डोंगर कोसळतो, त्या डोंगर कोसळल्यानंतर लोक मैत्रीला येतात, सहानुभूती व्यक्त करतात, सहभाग व्यक्त करतात, परंतु त्यानंतर त्या कुटुंबाचं, त्या आर्टिस्टचं काय होतं ते कळत नाही. मित्रांनो, सर्वांना एवढीच एक विनंती आहे, संजू भाऊचे मुलं खूप लहान आहेत, त्याचा अकाली मृत्यू खूप मोठी घटना आहे आपल्यासाठी. त्या घटनेतून सावरण्यासाठी तथागत गौतम बुद्ध त्यांना शक्ती देव, त्यांच्या कुटुंबाला शक्ती देव. मी महात्मा गांधी विद्या मंदिर, मसका महाविद्यालय, मालेगाव आर्टिस्ट असोसिएशन, दादा तिकडे काका समिती, काका बोलतायत तिकडे, वंचित ग्रुप, फाईट ग्रुप, सर्व राजकीय पक्षांचे ग्रुप, मार्केट कमिटीचे युवराजजी वाघ यांचे ज्येष्ठ बंधू कैलासवासी
संजूभाऊ वाघ यांच्या अंत्यदर्शनाप्रसंगी उपस्थित शोकाकुल बंधूंनो, जन्म मृत्यू कालचक्र आहे. हा कालचक्राचा फेरा कुणालाही हुकला नाही आणि चुकला नाही. प्रत्येकाला जायचं असतं, पण जाण्याचं योग्य वय वर्ष असलं तर आपण म्हणतो त्याचं सोनं झालं. पण जर का एखादी व्यक्ती अकाली गेली तर ती सगळ्यांच्या हृदयाला चटका लावून जात असते आणि न शमणारं दुःख मागे ठेवून जात असते. संजूभाऊंचं वय वर्ष बघितलं तर अवघं 51 वर्षामध्ये ही सगळी उपस्थिती, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं जगलेलं हे सगळं जर बघितलं तर संजूभाऊ हा एका जन्मामध्ये 7 जन्माची कमाई करून गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला वाटतं की संजूभाऊंची राहणी, संजूभाऊंची वाणी, संजूभाऊंना प्रत्येक क्षेत्रातलं असलं ज्ञान, सगळ्या चर्चा क्षेत्रामधला त्यांचा युक्तिवाद आणि सांस्कृतिक क्षेत्रामधलं प्रेम, या सगळ्या गुणांनी नटलेलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे संजूभाऊ होतं. संजूभाऊ, अनेक लोक हे स्वतःच्या घरापुरते, ओट्यापुरते आणि गल्लीपुरते जगत असतात. फार थोडे असतात की ते सर्व समाविष्ट असतात. संजूभाऊंच्या या अंत्ययात्रेतली सगळी उपस्थिती बघितली तर संजूभाऊ कॅम्पपासून तर मोहल्ल्यापर्यंत, चंदनपुरी गेटपर्यंत सगळ्या समाजामध्ये, सर्वांमध्ये सलोखा निर्माण करणारा सर्व समाविष्ट असं व्यक्तिमत्व होतं. आणि मला वाटतं म्हणून त्याच्या या सद्गुणांमुळे निहाल अहमद साहेबांनी त्याची नोंद घेत महानगरपालिकेच्या शैक्षणिक उपसभापतीपदी त्यांची निवड केली. ही त्यांच्या सद्गुणांचीच कमाई होती. अशा अनेक गुणांनी संजूभाऊ नटलेलं होतं. 14 एप्रिल आली की संजूभाऊंचा सप्ताह सुरू व्हायचा. काय काय कार्यक्रम घ्यायचे, काय काय समाजाला प्रबोधन होईल, काय काय सांस्कृतिक कार्यक्रम होईल, की 14 एप्रिलसाठी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जे काही आयोजन असेल, जे काही नियोजन असेल, त्या नियोजनामध्ये संजूभाऊंचा मोठा सिंहाचा वाटा होता. अशा अनेक गोष्टी संजूभाऊंच्या बाबतीमध्ये उल्लेखनीय आहेत. मला वाटतं ज्या वेळेला 14 एप्रिल येईल त्या वेळेला या आयोजन करणाऱ्यांना प्रामुख्याने संजूभाऊंची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली, जो मंत्र दिला, तो मंत्र हा कृतीतनं अंगी केला. शिकाल आणि वाचाल तर स्पर्धेत टिकाल, हे संजूभाऊंनी अंगी केलं. म्हणून समाजाची लेकरं पुढे गेली पाहिजे म्हणून प्रज्ञा वाचनालयाचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्या वाचनालयाच्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून स्वतःचाही आणि समाजाचाही लेकरांचा उत्कर्ष झाला पाहिजे अशी भावना त्याच्या अंगी होती. त्याच्या सद्गुणांमध्ये मालेगावमध्ये सगळ्यात जुनं भव्य नालंदा जे काही बुद्ध विहार आहे, त्या बुद्ध विहाराचे सुद्धा 10 वर्षापासून अध्यक्ष ते होते. म्हणून सगळ्या समाजामध्ये सलोखा निर्माण करणारा, सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारं हे आदर्श व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जाण्यामुळे वाघ परिवाराचा आणि मालेगावातील एक बाबासाहेबांच्या चळवळीचा एक विचारवादी, एक हिरा हरपलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या जाण्यामुळे कॅम्पातला वाघ परिवाराचा आणि समाजाचा सद्गुणी, चांगुलपणाचा आणि विचाराचा, आचाराचा एक चांगुलपणाचा ठेवा हा काळाच्या पडद्याआड झालेला आहे. त्यांच्या सद्गुणांमुळे त्यांना परमेश्वर दरबारी सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो असे अनेक मान्यवर या ठिकाणी, बापूसाहेब पवार बाराबलुतेदारचे अध्यक्ष, भरतजी चव्हाण साहेब, पप्पू पवार, इकडे शिंदे साहेब, या कैलासजी तिसगे, या सगळ्यांच्या वतीने आणि तमाम मालेगावकरांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठेवतो. विजूभाऊ पोपळे या ठिकाणी आहेत, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्यासाठी 2 मिनिटं लक्ष द्या.